बातमी आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतला मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करत न्याय मागण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मूक मोर्चा काढला जाणार आहे। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर या जन आक्रोश मोर्चात देशमुख कुटुंबासोबतच मनोज जरांगे पाटील उपस्थित असतील। सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे हे देखील सामील होतील। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला जाणार आहे। मूक आक्रोश मोर्चा आज छत्रपती संभाजीनगरात क्रांती चौकातनं मोर्चाला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील असणार आहे। तर ज्या ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगरमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे तिथून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शहरांमध्ये मोर्चे निघाले, आज छत्रपती संभाजीनगरातला मोर्चा, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे हा मोर्चा आपल्याला माहित आहे की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय हक्कासाठी मूक जन आक्रोश मोर्चा आहे। आपण बघतोय मी क्रांती चौकातल्या स्टार्टिंग पॉइंटला मोर्चाच्या ठिकाणी आहे। इथून मोर्चा 11 वाजता निघेल आणि तो विभागीय आयुक्त कार्यालयाला पोहोचेल। या ठिकाणी समर्थक आणि सर्व जाती धर्माचे लोक जमायला सुरुवात झालेली, मात्र त्याआधी आपण बघतोय पोलिसांचा फार मोठा जो आहे फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण सर्व जाती धर्माची लोक जी आहेत यामध्ये सामील होतील आणि हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी सभेचं मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि त्या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी कुटुंबीय असतील संतोष देशमुख यांचे, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांची भाषणं सुद्धा त्या ठिकाणी होतील। आपण काही कार्यकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया। नाना, किती वाजता मोर्चा सुरू होईल आणि कसा असेल? साधारणतः 11 वाजेला मोर्चाला सुरुवात होईल आणि ज्या पद्धतीनं राज्यामध्ये तुम्ही बघत असाल सगळ्या जनतेमध्ये आक्रोश आहे। संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। निश्चित कल्याण काळे खासदार यांचे बंधू सुद्धा आहेत। दादा, कसा असेल? मोर्चाला मोठ्या संख्येने सर्व समाजातील, सर्व पक्षातील मंडळी, ह्या दोन ज्या निर्गुण एक खून झाला आणि एकाची परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचं जे झालं, ह्या दोघांच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने सगळ्या प्रकारचे लोक सामील होतील। संभाजीराजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब कुडेकर, काय म्हणाल? राजे येणार आहेत का? कसं असेल? नाही, राजे थोडे घरगुती कार्यक्रमामुळे बहुतेक येणार नाही, आताच माझं बोलणं झालंय। परंतु हा जर मोर्चा तुम्ही बघितला तर हा आगळा वेगळा मोर्चा जाणार आहे। आणि जे जातीवादी म्हणताय की हे मोर्चे जातीच्या याच्यातून निघतायत, परंतु असं नाही। तुम्ही जर बघितलं तर असंख्य मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील बांधव सहभागी झाले होते। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जर तुम्ही बघता थोडा वेळात, तर दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बहुजन समाजातील सर्वच मान्यवर आहेत। केवळ मराठा समाज याचा आयोजक करत जरी असेल, परंतु या मोर्चा आगळा वेगळा जाणार जे जातीवादी या मोर्चाला म्हणतात, साऱ्या निघणाऱ्या मोर्चाला तुम्ही जितेंद्र आव्हाडचं स्टेटमेंट बघा, वंजारी समाजाचं जितेंद्र आव्हाड असून त्यांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। त्यामुळे हा जातीवादी मोर्चे नाहीत, हे सर्व धर्म, सर्व पक्षीय मोर्चे हे निघणार आहेत आणि आज तो मोर्चा 11:30च्या दरम्यान निघणार आहे। निश्चितपणे बघितलं आपण, सुरुवात होते मोर्चाची, त्याला वेळ आहे, जवळपास 11, 11:30च्या आसपास हा मोर्चा निघेल आणि जवळपास 3 किलोमीटर मोर्चा हा चालणार आहे। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र महत्वाची भाषणं सुद्धा होतील। आता या भाषणामध्ये नेमकं कोण काय बोलेल हे पाहावं लागेल। बिलकुल सिद्धार्थ, मोर्चा ज्यावेळेला सुरू होईल पुन्हा तुमच्याकडे येऊस, कोण कोण यात सहभागी होत आहे, कसं स्वरूप आजच्या छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चाचं असेल